टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला. घन कचरा व्यवस्थापनासाठी 2016 साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कौशल्याने नवसंजीवनी दिली. या गाड्यांचे रूपांतर आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी उपयुक्त अशा ट्रकमध्ये करण्यात आले आहे. यापूर्वीही अशाच 2 गाड्यांचे अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये केले होते. या गाड्या अनुक्रमे विभागीय कार्यालय क्रमांक 1 व 2 ला दिल्या आहेत. आता या आणखी नव्याने तयार करण्यात आलेल्या 2 गाड्या अनुक्रमे विभागीय कार्यालय क्रमांक 3 व 4 ला दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या संकल्पनेचे जनक स्वतः आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड हेच आहेत. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कार्यशाळा विभागास भेट दिली. त्यावेळी या गाड्या भंगारात न घालता याचा अतिक्रमणासाठी वापर करता येईल याची कल्पना मांडली. त्यानुसार सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील व कार्यशाळा विभागाचे प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या गाड्या तयार केल्या आहेत. भंगारात निघालेल्या गाड्यांचे इंजिन, बॉडी, हायड्रोलिक सिस्टीम अशा सर्व बाबी वर्कशॉपमध्येच दुरुस्त करून अतिक्रमण हटाव कारवाईसाठी आवश्यक त्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आज या 2 नूतनीकरणात आलेल्या गाड्यांचे उद्घाटन महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले व नगरसेविका उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.